आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। देशभरात अकिती म्हणजेच अक्षय तृतीयेचा सण साजरा होत असून सोन्याच्या बाजारपेठा फुलून गेल्या। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी रात्री उशिरांपर्यंत ग्राहकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे सोनं खरेदीचा मुहूर्त असताना दुसरीकडे भंडारा पोलिसांनी सोनं चोरणारी टोळी गजाआड केली। विशेष म्हणजे या टोळीत 2 महिलांचाही समावेश असल्याचं पाहायला मिळाले, तर सर्व आरोपी एकाच कुटुंबातील असल्याने पोलिसांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे। या दरोडेखोरांनी आतापर्यंत कुठे चोरी केली, दरोडा टाकला, त्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे। छत्तीसगडच्या बिलासपूर येथील 3 दुकानदारांची फसवणूक करून हातचालाकीने तेथील रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने घेऊन पळालेल्या आंतरराज्यीय टोळीला भंडाऱ्यात नाकाबंदी करून अटक केली। भंडाऱ्याच्या कारधा पोलिसांनी ही कारवाई करताना भिलेवाडा येथील एका पेट्रोल पंपावर कारमधून आलेल्या या आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतलं। पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी हे उत्तर प्रदेशातील इलाहाबाद येथील असून त्यांच्या ताब्यातून 312 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 3400 ग्रॅम चांदीचे दागिने, 94,828 रुपये रोख रकमेसह या चोरीसाठी वापरलेली कार असा एकूण 14,56,828 रुपयांचा मुद्देमाल कारधा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। सराफा दुकानावर हात साफ करणाऱ्या आरोपींमध्ये एकाच कुटुंबातील 5 आरोपी असून त्यामध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा सहभाग आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। आरोपींना उद्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।